वारकरी संप्रदायामध्ये विठ्ठलाच्या दर्शनाला जेवढे महत्त्व आहे तेवढेच चंद्रभागेच्या स्नानाला देखील तेवढे तितकेच महत्त्व करत मानले जाते। मात्र आपण जर बघितलं तर या चंद्रभागेच्या वाळवंटाच्या आणि चंद्रभागेच्या पात्राची बकाल अशी अवस्था आपल्याला झालेली आपल्याला पाहायला मिळते। आपण जर बघितलं तर याच चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये दशक्रिया विधी आणि पिंडदान करण्यासाठी अनेक मैताच्या नातेवाईकांची इच्छा असते। त्यामुळे आपण जर बघितलं तर राज्यभरातून मोठ्या प्रमाणात खरं तर इथं भाविक जर आपण बघितलं तर पिंडदान असेल किंवा पिंडदान असेल श्राद्ध असेल करण्याकरता आलेले आपल्याला पाहायला मिळतं। आपण जर बघितलं तर हे जे भाताचे गोळे असतील, लेझरचे पान असतील, त्याचबरोबर कापलेले केस असतील, त्याबरोबर मैताचे कपडे असतील, हे सगळे जसे तसे खरं तर या वाळवंटामध्ये पडलेले आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे एकंदरीत इतर भाविकांना देखील याचा मोठ्या प्रमाणामध्ये खरं तर त्रास होत असतो। आणि याच खरं तर जे मैताचे जे लोक आलेले असतात या लोकांना किंवा या नातेवाईकांना दुसरीकडे कुठेतरी चांगल्या पद्धतीची व्यवस्था नगरपालिकेने प्रशासनाने करावी अशी मागणी देखील आता जोर धरलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे येणाऱ्या ज्या काही नातेवाईक आहेत मैतांना त्यांना देखील जो त्रास होतो तो देखील कमी होणार आहे। आपण आता बघू शकतो संपूर्णपणे चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये त्याच खरं तर पिंडदान श्राद्धाची गर्दी देखील मोठ्या प्रमाणात झालेली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर पुण्याचे जे टोटल ग्रुपचे जे काही सामाजिक कार्य करतात ते खरं तर वर्षातून 2 वेळा खरं तर चंद्रभागेचं वाळवंट देखील साफ करतात। ते देखील आता आपल्याबरोबर काय सांगताल, काय नक्की तुमची आता मागणी? सर, आम्ही वर्षातून कमीत कमी 2 वेळेस हा संपूर्ण वाळवंट साफसफाई करतो। महत्वाची गोष्ट या ठिकाणी साफसफाई करत असताना आम्हाला एक येते की महाराष्ट्रातूनच नाही संपूर्ण भारतातून या ठिकाणी पिंडदान करण्यासाठी, श्राद्ध करण्यासाठी, दावा करण्यासाठी वेगवेगळे लोक येतात श्रद्धेने। या ठिकाणी आल्यानंतर प्रॉब्लेम हा येतो की एकतरी या ठिकाणी कुठली सोय नाहीये, संपूर्ण कचरा आहे। कचरा म्हणजे आता बघू शकता तुम्ही, धूर लागतोय आम्हाला, संपूर्ण खाली कपडे पडलेत, परत ते भात आहे, त्यानंतर ब्लेड आहेत, कणकीची गोळ्या, अशी खूप सारे या ठिकाणी प्रॉब्लेम्स आहेत। तर जर समजा हे व्यवस्थित झालं तर जो नागरिकांना श्रद्धेने आल्यानंतर त्रास होतोय तो त्रास होणार नाही। तर आम्ही आता हे जे प्रशासन बसणार आहे, नगराध्यक्ष वगैरे, त्यांच्याकडे आम्ही मागणी करणार आहे, हे जे या ठिकाणी बसलेले लोक आहेत पिंडदान जे करतात बडजी लोक, त्यांच्यासाठी जर समजा प्रॉपर एका ठिकाणी जागा दिली आणि ते एका साईडला केलं तर हा जो भाविकांना त्रास होतो तो त्रास कमी होईल, जेणेकरून ह्या ठिकाणी आल्यानंतर श्रद्धेने आल्यानंतर त्यांना वाटेल की आपल्याला त्रास होत नाही। अगदी योग्य पद्धतीनं जर समजा ते व्यवस्थित केलं तर भाविकांना होणार चार्जेस देखील आकारला तरी काय हरकत नाही। चार्जेस जरी आकारले तरी चार्जेस सुद्धा लोक देतील किंवा काय, कुणाला कसली अडचण येणार नाही। परंतु या ठिकाणी फुकट त्रास आहे, सगळे आजूबाजूला सगळी घाण आहे। इथं ज्या श्रद्धेने येतो, ज्याही वेळेस आम्ही येतो या ठिकाणी साफसफाई करण्यासाठी, प्रत्येक वेळेस वाटतं काहीतरी सुधारणा व्हावी, परंतु काही सुधारणा होत नाही। आम्ही आता प्रशासन निवेदन देणार आहे। आपण बघितलं असेल की ह्या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये जे काही श्राद्ध असेल, पिंडदान असेल, यामध्ये जी घाण झालेली आहे, ही जागा बदलून खरं तर येणाऱ्या राज्यभरातून येणाऱ्या भाविकांकरता दुसरीकडे कुठेतरी चांगली जागा द्यावी अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून महाराज मंडळींनी देखील केली होती। मात्र आता जर आपण बघितलं तर जे पुण्याचे सामाजिक कार्यकर्ते आहेत दीपक सावळे, त्यांनी देखील आता हीच मागणी पुन्हा एकदा केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। चंद्रभागेच्या वाळवंटातून कॅमेरामन जगदीश रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।